तुझा जग्गू तुझी वाट पाहतोय. आता फक्त एकच वादा, फक्त आणि फक्त राधा. विराजस, मी ऐकलं ते खरंय? तू हरलेला मसाला घेऊन आलास. हो. का? तुला माहित नाही? एकदा का आपल्या स्पर्धेत मसाला हरला की त्याला पुन्हा आपण आपल्या दारात पण उभं करत नाही. माहितीये ना? मग तरी तू हरलेला मसाला घेऊन आलास का? कशासाठी? तुला मी 8-10 मसाल्यांची यादी दिली होती. काय झालं? ते तू बघितले पण नाहीस. या उलट हरलेला मसाला तू घेऊन आलास. तुझ्या एक लक्षात येतंय का? इतक्या दिवसात तू एक मसाला शोधलास, तो सुद्धा हरलेला. हो बाबा, पण आपल्यासाठी खूप मसाले बघणं महत्वाचं नाहीये. म्हणजे आपल्याला एक चव हवी आहे जी या सगळ्यात बेस्ट असेल. आणि बाबा, मला जर तो मसाला क्लिक झाला असेल तर तो मसाला मी बाद केलाय. विजेंद्र बिराजदारनी बाद केलाय त्याला. मी तिचा पदार्थ चाखलाय. फिका होता तो. इतक्या वर्षांचा अनुभव आहे मला. त्याला काय किंमत आहे का नाही? एकदा का माझ्या जिभेवरनं आणि मनातनं एखादी गोष्ट उतरली की ती उतरली. बाबा, ती मुलगी एकदा स्पर्धा हरली म्हणजे कायमचीच हरली असं होत नाही ना. तो मसाला तेव्हा बिघडला किंवा स्पर्धेत हरला म्हणजे तो चांगल्या चवीचाच नव्हता असं होत नाही ना. कदाचित त्यावेळी काहीतरी गडबड झाली असेल किंवा त्या मुलीचं मसाल्याकडे लक्ष नसेल म्हणून कदाचित बिघडला असेल एखादा पदार्थ. पण बाबा, पदार्थ बिघडला म्हणून त्या मसाल्याची जिंकण्याचीच कुवत नव्हती असं होत नाही ना. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मी त्या मसाल्याची चव स्वतः बघितलीये. दे तो मसाला दे. कुठे आहे? काय झालं? बाबा, बाबा, तो मसाला यायला आता जरा उशीर होईल पण मी आणेन. मी वचन देतो तुम्हाला, मी तो मसाला तुमच्याकडे घेऊन येईन. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा विराजस बिराजदार. हा विजेंद्र बिराजदार आपली तत्व कधीही सोडत नाही. एकदा हरलेला मसाला पुन्हा चाखणं हे माझ्या तत्वात बसत नाही, नियमात बसत नाही. पण तरी सुद्धा तुझ्या करता मी या नियमात थोडासा बदल करणार आहे. माझ्या या निर्णयाचा मला पश्चाताप होणार नाही अशी आशा करतो.
दे तुझी नोट, तुलाच ठेव. बेटी हे घे. तुझं कोणीही नाही ना, मग हे राहू दे तुला. आणि तू एकटा नाहीयेस, तू तुला दुसरं काम मिळेपर्यंत इथे काम करू शकतोस. नाही, तुला खर्चाला पैसे ठेव. ज्याचं कोणीही नसतं त्याचे आम्ही असतो. विराजेस, हे बाळा. अरे अरे का रे झालं? आजी तुला एक विचारू? अरे विचार ना बाळा. आजी आजोबा गेले तेव्हा तू काय केलं होतंस? सांग ना. रात्रभर उशाशी बसून होते मी. त्यांचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता. आजी तू जाऊ कसं दिलंस त्यांना? तुमचं तर घट्ट नातं होतं ना, सगळ्यात जवळचं. इतके वर्ष सोबत राहिलात तुम्ही. आपण कोणालाही आपल्या डोळ्यात देखत कसं काय जाऊ देऊ शकतो?